आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिका सध्या आंदोलन करतायत। कालपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील ससून रुग्णालयात देखील परिचारिकांचं आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या परिचारिकांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। साधारणतः 500 पेक्षा जास्त परिचारिका सध्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि खास करून या परिचारिकांची जी मागणी आहे जोखीम भत्ता मिळाला पाहिजे, त्यासोबत जे कंत्राटीकरण आहे ते बंद केलं पाहिजे, समान वेतन मिळालं पाहिजे, या मागण्या घेऊन या सर्व परिचारिका आंदोलन या ठिकाणी करतायत। नेमक्या काय मागण्या आहेत ते देखील आपण या सगळ्या परिचारिकांकडून जाणून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत, काय नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालंय का? ॲक्च्युली राज्य सरकारचा आम्ही जवळजवळ 10 वर्षापासून आमच्या मेन मागण्यांचं पाठलाग करतोय। महत्त्वाची मागणी म्हणजे आमचं कंत्राटीकरण दूर करा। म्हणजे आता ते कंत्राटीकरणचं त्यांचं चाललेलं आहे की हे करायचं, कंत्राटीकरणनी नर्सेस भरसायचं त्यांनी असं चंगमा, परंतु आम्हाला ते नाही पाहिजे कंत्राटीकरण। कारण कंत्राटीकरण केल्यामुळे ज्या परिचारिका कामावर येणार आहेत त्या एवढ्या जबाबदारीने काम करणार नाही की त्याच्यामुळे रुग्ण सफर होणार आहेत आणि त्यांचं हे। आणि मेन म्हणजे आमचा जो जोखीम भत्ता असतो जो केंद्राला मिळतो, इतर राज्यांना मिळतो, की जो आमच्या हक्काचा आहे। जोखीम म्हणजे आम्ही जोखीम मध्ये काम करतो म्हणून तो भत्ता आम्हाला मिळाला पाहिजे। ह्याचाही आम्ही पाठलाग जवळजवळ 10 वर्ष झालं करतोय, परंतु सरकार त्याच्याकडे जराही लक्ष देत नाही। हो देतो अजूनही देत नाही। मग अजून किती दिवस आम्ही थांबायचं? कधीतरी आम्हाला उतरावंच लागेल म्हणून आम्ही आंदोलनाचं हत्यार बाहेर काढलेलं आहे। दुसरी गोष्ट, आज 7th पेमध्ये जो खंड 2 आहे, खंड 2 मध्ये त्यांनी परिचारिका वर्गाला पूर्णपणे वगळलेलं आहे। त्याच्यामधून फक्त गिनचुना केडर की जे कमी संख्यामध्ये आहे त्यांना त्यांनी दिले, बाकीच्यांना वगळे। हे पहिल्यांदा झालेलं आहे। हा खूप मोठा आमच्यावर अन्याय आहे, कारण आम्ही एवढे जोखीममध्ये कोविडमध्ये काम करतो पण आमच्या कामाची कदर सरकार घेत नाही असं आम्हाला जाणवत आहे। त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे नाईलाजाचं आंदोलनाचं हत्यार करावं। पण मग तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतात, दुसरीकडे या सगळ्या आरोग्य यंत्रणेवरती त्याचा परिणाम नाही होणार का? कारण ससून सारखं शहरातलं जिल्ह्यातलं मोठं रुग्णालय आहे आणि तुम्ही या ठिकाणी तुमच्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, त्याचा काही विचार केलाय का तुम्ही? काय सर, आता काल राज्य कार्यकारिणी आमची लातूरची मुख्यालय संघटना आहे त्याच्याशी मीटिंग झाली। त्याच्यामध्ये हे जे तुम्ही बोलताय की आरोग्य यंत्रणेवरती ताण आला असेल वगैरे, तर ऑलरेडी प्रशासनाने त्याचे तरतूद केलेली आहे। स्टुडंट्स लोक किंवा इतर जे काही नर्सेस असतील प्रायव्हेटचे, प्लस काही असे पण आपण बघितले की आपल्यातलेच नर्सेस जे आंदोलनामध्ये सहभागी आहेत परंतु ऑन ड्युटीवर नसताना परंतु पेशंटच्या रुग्णासाठी इतर लोकांना मदत करता येते। हॉस्पिटल्समध्ये जाऊन ज्या वृद्ध लोकांना गरज आहे त्या लोकांना मदत करतायत। म्हणजे आम्ही तो पण विचार केलेला आहे सहानुभूतीपूर्वक। मला असं वाटतं की कोविडमध्ये ज्यावेळेस नर्सेसनी काम केलं त्यांना कोविड योद्धा म्हणून गव्हर्नमेंटनी संबोधलं। आमच्या मागण्या कसं आहेत, आमचं प्रोफेशन एकतर प्रोफेशनल आहे सर, नोबेल प्रोफेशन असल्यामुळं काय की आम्ही एकतर अहंकार वगैरे किंवा असं अहिंसा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साईडला ठेवून करतो। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही या ठिकाणी विनंती करतो त्यांना की त्यांनी नर्सेसच्या मागण्या लवकरात लवकर समजून घ्याव्या आणि लवकरात लवकर आम्हाला त्यांनी न्याय द्यावा। आणि जर त्यांनी असं केलं तर सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनी नर्सेस ह्या त्यांच्यासाठी प्रार्थना करतील की ते पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान होतील। तर या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। खास करून कंत्राटीचा जो काही मुद्दा आहे तो देखील या सगळ्या आंदोलक परिचारिकांचा आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात। राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी राज्यभरात या सगळ्या परिचारिका करतायत। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।